महाविकास आघाडीची सत्ता अटळ आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं, पंडित कांबळे यांचं वक्तव्य। आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आढावा बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीचा आढावा व विधानसभेची तयारी या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी भाजपवाल्यांना महाराष्ट्र समजलेला नाही, तसेच भाजप सोबत गेलेल्यांना कळून चुकलंय की आपले चुकलंच, चुकीच्या पक्षासोबत आलो व चुकीच्या पक्षासोबत आघाडी केली याची जाणीव झाली। केंद्र सरकार व राज्य सरकार भाजपासोबत असताना देखील महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार आपल्यासोबत नाहीत हे सिद्ध झालंय। लोकसभेला भाजपवाल्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु आंबेडकरवादी, संविधानवादी व लोकशाहीवादी पुरोगामी मतदारांनी 400 पारची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्र अकरावर आणलं। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता अटळ आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं व माणसे जोडावेत व माणसं जमवावेत व पवार साहेबांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवावेत। तसेच महायुतीचा पराभव करणं फार अवघड काम नाही, यासाठी संघटना बांधणं महत्त्वाचं आहे आणि ती संघटना बांधावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। या बैठकीसाठी माजी आमदार राजू आवळे व जिल्हाध्यक्ष संदीप बिरंगे, कार्याध्यक्ष सुरेश माने, कोल्हापूर शहराध्यक्ष नागेश फरांडे, प्रदेश सरचिटणीस गॅब्रिएल तिवडे, उत्तम बाबा कांबळे, कुमार लोंढे, दादासाहेब कस्तुरे, भीमराव बेंगलोरे, अरुण भंडारे, देवानंद गायकवाड, नितीन वायदंडे, संजय धोंगडे, अशोक कांबळे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा अध्यक्ष जिल्हा संदीप बिरंगे व सर्व पदाधिकारी यांनी केलं होतं।